नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पीएम सूर्यघर योजनेत तुमचं जर नाव आले असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचा जर मेसेज आलेला असेल तर तुम्ही पुढची प्रोसेस काय करायची आहे याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज दिसत असेल, त्या मेसेजमध्ये आलेली जी लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि पुढची प्रोसेस काय आहे ते आता मी सांगतो। लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। आता इथे बघा, जो आपला ग्राहक क्रमांक आहे तो ग्राहक क्रमांक इथे आपण एंटर करायचा आहे आणि शोधा या बटनावरती क्लिक करायचा आहे। आता आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे आपण एंटर करून घ्यायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर आपण शोधावरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, आपल्याला एक पॉपअप आलेला आहे। तो पॉपअप काय सांगतोय तर कंझ्युमर नंबरसाठी, ह्या कंझ्युमर नंबरसाठी जो सँक्शन लोड आहे तो 0.26 किलोमीटर आहे। आता ॲज पर MERC गाईडलाईन्स, मिनिमम साईज ऑफ द रिजनरेटिंग सिस्टीम कॅन बी 1 kV अँड shall not exceed the sanctioned load. You can apply for load change through this link. आता इथे बघा, याचा अर्थ काय होतोय, जो ह्या कंझ्युमर नंबरसाठी जो सँक्शन लोड आहे तो फक्त 0.26 किलोवॅट आहे। आता MERCच्या गाईडलाईननुसार आपल्याला जर रिजनरेटिंग सिस्टीम बसवायची असेल तर 1 किलोवॅटच्या लोडची आवश्यकता आहे। आता आपण लोड चेंजची जी रिक्वेस्ट आहे ती या लिंकवर, आता इथे जी लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून किंवा ती लिंक आपण कॉपी करायची आहे आणि त्या लिंक आपण इथे नवीन विंडोमध्ये पेस्ट करायची आहे। आता इथे आपल्यासमोर असा नवीन लोड चेंजचा जो फॉर्म आहे तो फॉर्म ओपन होईल। इथून आपण आपली सामान्य माहिती, ग्राहकाचा प्रकार, अर्जाची तारीख, आपल्या जो ग्राहक आहे त्यांचं नाव, नजीकचा ग्राहक क्रमांक, हे संपूर्ण डिटेल्स इथे भरायचे आहेत। आपला जो पत्ता आहे तो पत्ता भरायचा आहे आणि आता हे जे घोषणापत्र आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे। ते क्लिक करून ठिकाण टाकायचं आहे आणि आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवायचा आहे। OTP पाठवल्यानंतर नोंद करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपला जो लोड चेंजचा रिक्वेस्ट आहे तो लोड चेंज रिक्वेस्ट आपण इथून करायची आहे आणि लोड चेंज झाल्यानंतर इथे परत एकदा आपला ग्राहक क्रमांक टाकून आपण आपला OTP प्रविष्ट करायचा आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही नंतरची प्रोसेस कशी करायची आहे। अगोदर तुम्ही ही प्रोसेस करून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।